हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. मागच्या भागात आपण तूच माझा सोबती या कथेचा भाग 2 पाहिला होता. आता आपण पाहणार आहोत भाग 3. चला तर मग स्टोरीकडे वळूयात. मागच्या भागात आपण पाहिलं होतं अजिंक्य आणि त्याचे युनिट कॅम्पमध्ये पोहोचले होते. सर्व युनिटमध्ये दुःखद वातावरण होतं. आता पुढे अजिंक्यने युनिटमध्ये जाऊन रिपोर्ट दिला. शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना कळवलं. शहीद जवानांचे पार्थिव बॉक्समध्ये ठेवले आणि त्यांच्या गावी पाठवण्यात आले. युनिटमध्ये तिरंगा फडकवून सलामी देण्यात आली. आज 15 ऑगस्टच्या दिवशीच लढता त्यांना वीरमरण आलं होतं. त्यांनी देशासाठी आपले प्राण अर्पण केले होते. एक कुत्रा कोणाला म्हणालीस ग? प्रदीप चरफडत अनघाकडे पाहत होता. तुम्हालाच म्हणाले मी, अनघा म्हणाली. जास्त बोलू नकोस हां, प्रदीप चिडत म्हणाला. काय करशील? अनघा ओढणीमध्ये दगड भरत म्हणाली. ए काय करते तू? प्रदीप भेदरलेल्या नजरेने पाहत होता. इथून बऱ्या बोलाने पळायचं, नाहीतर तुमच्या सगळ्यांची डोकी फुटलीच म्हणून समजा. अनघा ओढणी फिरवत म्हणाली. अरे आज स्वातंत्र्य दिन आहे. इथे असं भटक्या कुत्र्यांसारखं फिरण्यापेक्षा ना देशासाठी काहीतरी करा, समाजसेवा करा. झेंडा फडकवायचं सोडून पोरी पाहत बसला आहात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, विहा उसळत म्हणाली. तू आम्हाला नको सांगूस आम्ही काय करायचं आणि काय नाही ते. आम्हाला माहिती आहे. प्रदीप तिच्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत होता. त्याची ती नजर तिला किळसवाणी वाटत होती, कारण तो तिच्या पूर्ण बॉडीकडे टक लावून पाहत होता. ए पद्या, तुझी खूपच नाटकं झाली हा. इथून निघायचं गुपचूप. आज चांगला दिवस आहे म्हणून सोडते, नाहीतर दाखवलं असता इंगा. काहीतरी कामधंदे करा जा. आई वडिलांच्या जीवावर नुसते वळूसारखे हिंडत असता. काम नाही धंदा आणि रिकामी बंदा. परत जर आमच्या वाटेला आलास ना तर या वराडासोबत नाही तुला जेलची हवा खायला पाठवलं ना तर नावाची विहा नाही. विहा त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणाली. तू पण चांगलंच लक्षात ठेव. हेच वराड घेऊन बँडबाजा सकट नाही तुझ्या दारात आलो ना तर नाव प्रदीप लावणार नाही. तुला माझी बनवूनच राहणार. प्रदीप भाईगिरी टाईपमध्ये कॉलर उडवत होता. अरे जा रे जा. तू मला काय हात लावणार आणि घेऊन जाणार? ही विहा म्हणजे काय तुला मच्छर वाटली का? विहा कमरेवर हात घेऊन म्हणाली. हे बघ, चांगलंच सांगतोय तुला. माझ्याशी लग्न कर, खूप सुखात ठेवेन. प्रदीप म्हणाला. माझ्याशी लग्न करायचं आहे? कर हां कर. विहाने पायातील चप्पल काढली आणि त्याच्या गालावर 9चा आकडा उठवला. प्रदीप गाल पकडून शॉक लागल्यासारखा उभा होता, तर बाकीचे सगळे आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होते. सगळ्यांसमोर त्याचा झालेला अपमान त्याला सहन झाला नाही. रागाने तिच्याकडे पाहत होता. त्याने गाडी स्टार्ट केली आणि एक खुन्नस देऊन तिथून निघून गेला. अजिंक्य सर, सतीश आवाज देत अजिंक्य जवळ आला. बोल. अजिंक्य त्याच्या हाताला दंडाला लागलेलं होतं, त्याला ड्रेसिंग करत होता. तुम्ही काहीच खाल्लं नाही. सगळे लंगरमध्ये जेवायला जात आहेत. तुम्ही येताय ना, थोडंसं खाऊन घ्या चला, सतीश म्हणाला. नको, मला भूक नाही आहे. तुम्ही सगळे खाऊन घ्या, अजिंक्य म्हणाला. सर, तुम्ही ना जेवणाच्या बाबतीत खूपच हलगर्जीपणा करता. स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्षच देत नाही. इतरांची काळजी करता पण स्वतःची नाही. मी तर म्हणतो तुमच्या घरच्यांनी ना आता तुमचं लग्न करून टाकावं. म्हणजे तुमची हक्काची बायको आली ना मग बरोबर तुमचे कान पकडून खायला लावेल, सतीश म्हणाला. दुसऱ्या बायकोची गरजच काय आहे? ऑलरेडी एक आहेच की. रुपेश त्यांच्या जवळ येत हलकं हसत म्हणाला. रुपेश आणि अजिंक्य दोघेही हसले. तू आहेसच की दुसरी बायको. अगदी बायकोसारखी काळजी घेतोस त्यांची, रुपेश हसत म्हणाला. हा मग ते आपली घेतात, मग आपण त्यांची घ्यायला नको का? सतीश म्हणाला. हाँ, ये बात सोला आणि सही बोली तूने. सरजी भी अपनी फिक्र नहीं करते हैं. शादी हुई तो भाभी जी प्यार से खिलाएगी, रणीर डोळा मारत म्हणाला. अबे सालो, क्यों मेरे शादी के पीछे पड़े हो? यहाँ आर्मी वालों को कौन देगा लड़की? अजिंक्य भकास हसला. क्यों?
क्यों नहीं देंगे? रणित म्हणाला. रणित बरोबर बोलत आहेत ते. आर्मीवाला म्हटलं तर कोणीच मुलगी आणि तिच्या घरचे तयार होत नाहीत. रुपेश म्हणाला. विहा, काय सॉलिड पळवलंस ग त्यांना. काय झाशीची राणी बनली. खरंच शोभतेस हा होणारे आर्मी ऑफिसरची बायको, तेही झाली तर. हा, सेजलने तिची टर उडवली. ऐसे कैसे? कोई तो होगी ना जो तुमसे बहुत प्यार करेगी. तुम्हारे नौकरी से उसे कोई दिक्कत नहीं होगी. जो तुम्हारे वर्दी पर और तुम पर बहुत प्यार करेगी, अपनी जान छिड़क देगी. रणित म्हणाला. ऐसी कौन लड़की होगी? अजिंक्य म्हणाला. होगी ना, जिसे तुम्हारे वर्दी का गर्व होगा, अभिमान होगा. रणित म्हणाला. झालीस तर म्हणजे? होणारच. माझं स्वप्न आहे ते, माझी इच्छा आहे. एका आर्मी ऑफिसरची बायको कशी शोभली पाहिजेत तसंच वागली मी आणि वागत राहणार. मी एका आर्मी ऑफिसरशी लग्न करणारच. विहा पूर्ण कॉन्फिडन्सने, निर्धाराने म्हणाली. जणू काही तिला पुढचं भविष्य दिसत होतं. तिच्या चेहऱ्यावर आतुरता, अभिमान होता, गर्व होता. अरे, आर्मीवाल्याचं स्थळ आहे असं म्हणताच आधीच नाही म्हणून सांगतात, तोंड वाकडी करतात. आर्मीवाल्यांच्या जीवाचा काहीच भरवसा नसतो. कधी एखाद्या आतंकवादी हल्ल्यात ते शहीद होतील हे सांगता येत नाही. कोण स्वतःच्या मुलीचं पांढरं कपाळ बघेल? अजिंक्य खिन्नपणे म्हणाला. याचा अर्थ आर्मीवाल्यांनी लग्नच करायचं नाही का? अरे, उलट तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. देशासाठी लढताना शहीद होतात. एका शहीद जवानाची बायको म्हणून मिरवताना किती गर्व वाटला पाहिजे. सामान्य मुलासोबत लग्न केलं आणि जर एखाद्या आजाराने किंवा ॲक्सिडेंटने गेला तर तेव्हा ती पांढरं कपाळ घेऊन फिरत नाही का? तेव्हा ती विधवा होत नाही का? लोक 4 दिवस आठवण काढतात आणि नंतर विसरून जातात. पण तेच एका शहीद जवानाची बायको असली तर लोक तिच्याकडे आदराने पाहतात. सामान्य पुरुषाला काहीच फॅसिलिटीज मिळत नाही. उलट शहीद जवानाच्या मागच्या फॅमिलीला खूप साऱ्या सुविधा सरकारकडून मिळतात. मुलांचं शिक्षण होतं, ते निराधार होत नाहीत. शहीद जवानाची बायको म्हणून मिरवण्यात काय वाईट आहे? नशीब हे कोणाच्या हातात नसतं. पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नसतं. ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढंच तो जगतो. मुंबईसारख्या शहरात रोज लाखोंनी मरत असतात. कोणी ट्रेनखाली सापडून, तर कोणी कार ॲक्सिडेंटमध्ये, कोणी रस्ता क्रॉस करताना एखाद्या गाडीने उडवलं म्हणून, तर कोणी समुद्रात पडून. रुपेश खरं तर बोलत होता. अगदी माझ्या मनातलं बोललास तू. अजिंक्य भकासपणे म्हणाला. कोई बात नहीं सरजी, ओ रब है ना, ओ चंगा है. चंगे लोगों के साथ चंगा ही करता है. तुम्हें बहुत प्यारी बीवी मिलेगी और हमें पापी देखना. तुम वायगुरु है ना. रणित हात जोड़त म्हणाला. साहबजी, साहबजी, कर्नल साहब बुला रहे हैं तुम्हें. उड़ती उड़ती बातें मैंने सुनी. शायद तुम्हारी छुट्टी मंजूर हो गई है. परेश धापा टाकतच आला. ओए साहबजी, देखना वायगुरु का कमाल. शायद बाबी तुम्हें बहुत प्यार से और शिद्दत से याद कर रही है. रणित खुश होत म्हणाला. सर, देवाची सुद्धा तुमच्यावर कृपा आहे. या सुट्टीत लग्न फिक्स करून या. सतीश म्हणाला. पण तुझं अवघड होणार ना. रुपेश हसला तर सगळेच हसले. अजून कशात काय आणि फाटक्यात पाय. उगाच स्वप्न पाहू नका, आधी बघून येतो. अजिंक्य कर्नलला भेटायला गेला. अगं, पण तुझा तो ऑफिसर आहे कुठे? कधी येणार तुझ्या आयुष्यात? सेजल म्हणाली. लवकरच येईल, तुम्ही फक्त बघतच राहा. तुफान असेल तो तुफान. विहा तिच्या स्वप्नातला तो काल्पनिक चेहरा आठवत होती. अजिंक्य कर्नलला भेटून बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो खुशीतच सगळे होते तिथे आला. सर जी, आपका चेहरा ही बता रहा है कि आपकी छुट्टी मंजूर हो गई है ना? रणित हसत म्हणाला. खरंच? सतीश म्हणाला. अजिंक्यने हसून मान हलवली. विहा तिच्या स्वप्नांच्या नादात कधीतरी घरी पोचली हे तिला सुद्धा कळलं नाही. ती ज्याची वाट पाहत होती तो तिच्या आयुष्यात येणार होता. इकडे अजिंक्य गावी जायची स्वप्न पाहत होता. त्याला गावाकडची ओढ लागली होती आणि थोड्या वेळापूर्वी सगळे त्याला जे चिडवत होते ते विचार त्याच्या डोक्यात फिरत होते. खरंच माझ्या आयुष्यात एखादी मुलगी येईल का, असं त्याला वाटत होतं. बरीचशी स्वप्न आणि आशा मनाशी बाळगून
तो घरी जायला निघाला. दोघेही त्यांच्या स्वप्नांमध्ये हरवले होते. ती त्याच्या येण्याची वाट पाहत होती, तर तो गावी जाण्यासाठी आतुर होता. दोघेही भेटतील का? दूर असलेली दोन मने एकत्र येतील का? त्या दोघांची भेट कशी असेल? चला पाहूया पुढच्या भागात. वाचक हो, तुम्हाला माझी स्टोरी कशी वाटते? जर भाग आवडत असतील तर प्लीज कथेच्या खाली तुमच्या कमेंटमधून तुमची मतं सांगा आणि लाईक शेअरसुद्धा करा. अजून ज्यांनी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कथेचे सर्व भाग तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.